श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुमच्या आयुष्यात अचानक समस्या वाढल्या असतील, जर दुःख, एकटेपणा किंवा अस्वस्थता कोणत्याही कारणाशिवाय घेरली गेली असेल, जर तुम्ही ध्यान करता परंतु शांतीऐवजी तुम्हाला अस्वस्थता जाणवते, तर फक्त प्रतीक्षा करा. कारण हे सर्व नकारात्मक चिन्ह नाही, परंतु हे पवित्र चिन्ह आहे जे सांगते की पाप आपल्या आयुष्यातून अदृश्य होऊ लागले आहे. परमहंस योगानंद म्हणतात, जेव्हा आत्मा खऱ्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा सर्वात आधी जुन्या अशुद्धता समोर येतात. हे असे आहे की जर तुम्ही एखाद्या गलिच्छ विहिरीच्या तळापासून पाणी काढले तर गाळ प्रथम वर येतो, पण ही केवळ साफसफाईची सुरुवात आहे. अगदी तशाच प्रकारे जेव्हा साधकाची साधना खोल होऊ लागते, जेव्हा तो देवाच्या दिशेने जाऊ लागतो, तेव्हा त्याच्यात जमा झालेली जुनी अशुद्धता, जुने कर्म, जुने संस्कार समोर येऊ लागतात. यामुळे लोक दुःखी झाले आहेत. लोक याकडे अपयश म्हणून पाहतात, पण सत्य हे आहे की हे आत्म्याचे शुद्धीकरण आहे. जेव्हा एखादा आत्मा जन्मापासून जन्मापर्यंत वाईट कृत्य करतो, तेव्हा पापांचा एक जाड थर तयार होतो. हा थर केवळ साधना अग्नीनेच जळू शकतो, आणि जेव्हा ते जळू लागते तेव्हा जीवाला त्रास होऊ लागतो. तुमचे स्वतःचे मन तुमच्याशी लढू लागते. ध्यानधारणेत बसल्याने अस्वस्थता येते. स्वप्नांमध्ये भीतीदायक दृश्ये दिसू लागतात. कधी पडण्याची, कधी मरण्याची, कधी जुन्या नात्याशी भांडण्याची दृश्ये. हे सर्व तुमच्या आतील शरीरातून बाहेर पडणाऱ्या सुप्त चेतनेचे विधी आहे. योगानंद म्हणाले, पाप म्हणजे फक्त तुम्ही जे केले ते नाही, जे तुमच्या चेतनेत अडकले आहे ते पाप आहे. आणि जेव्हा ती चेतना आता शुद्ध होत आहे तेव्हा त्याचे गलिच्छ पाणी सर्वात आधी बाहेर येते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये भीती वाटत असेल तर घाबरू नका. ही वाईट कृत्ये आता बाहेर येत आहेत. ध्यानधारणेत जर शांततेऐवजी डोक्यामध्ये जडपणा असेल, घशात ताण असेल किंवा छातीत दाब असेल, तर ते शरीराच्या ऊर्जेच्या शुद्धीचे लक्षण आहे. जेव्हा कुंडलिनी ऊर्जा वाढते तेव्हा ती वर्षानुवर्षे आपल्या आत गोठलेल्या प्रत्येक ठोकळ्यावर आदळते. हा संघर्ष दुखावणारा आहे, पण शेवटी ती शांतता आणते. तुम्ही ध्यान करता आणि जसजसा तुमचा श्वास खोल होतो, मनात हालचाल होते, विचार पळून जातात, अस्वस्थता वाढते. पण जर तुम्ही स्थिर राहिलात तर काही क्षणातच ती अस्वस्थता विरघळू लागते. का? कारण ते खरे नसते. तो फक्त एक थर होता जो आता काढला जात आहे. आणि जसजसे हे थर काढले जातात त्याच वेळी आत्मा प्रकाशमय होतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की अचानक एकटे राहणे चांगले वाटते? तुम्ही पहिल्या गर्दीचा भाग होता. टीव्ही, मोबाईल, पार्टी, मित्रमैत्रिणींची आवड होती. पण आता मला काहीही आवडत नाही. आता तुम्हाला फक्त शांतता हवी आहे. ते नैराश्य नाही, ही आत्म्याची सखोलता आहे. जेव्हा आत्मा त्याच्या पापांपासून मुक्त होऊ लागतो तेव्हा त्याला बाहेरचा आवाज असह्य वाटतो. ती शांतपणे पळून जाते. तो लक्ष वेधून घेतो. परमहंस योगानंद यांनी म्हटले होते की जेव्हा आत्मा शुद्ध होतो तेव्हा तो भगवंताकडे परत येऊ लागतो, आणि ज्या गोष्टी त्याला रोखून धरत होत्या त्या सर्व गोष्टी एक एक करून निघून जाऊ लागतात. त्यामुळे आजकाल जर तुमचे नाते तुटत असेल, लोक तुम्हाला सोडून जात असतील किंवा तुम्ही स्वतःला दूर ठेवत असाल, तर घाबरून जाऊ नका. तुमच्या प्रवासाला गती देण्याची ही देवाची पद्धत आहे. कारण ज्यांच्याबरोबर राहून तुम्ही खाली पडत होता, आता ते लोक तुमच्या आयुष्यातून बाहेर पडत आहेत. आणि हेच लक्षण आहे की तुम्ही आता वर जात आहात. आणि मग आणखीन एक सुंदर अनुभव सुरू होतो. एखाद्याला पाहिल्यावर तुम्ही रडायला लागता. प्राण्याचे दुःख तुमचे लक्ष विचलित करते. एखाद्याला भुकेले पाहून हृदय भरून जाते. आत्मा आता त्याच्या मूळ रूपात परत येत आहे याचेही
हे लक्षण आहे. जेव्हा पापे जळू लागतात तेव्हा आत्मा या गुणांमध्ये चमकू लागतो आणि सर्वात सखोल अनुभव तेव्हा येतो जेव्हा आतून एक विचित्र शांती येऊ लागते, कोणत्याही कारणाशिवाय. कोणतेही यश नाही, संपत्ती नाही, सन्मान नाही, प्रतिष्ठा नाही, आणि मग आत एक गोड शांतता असते. मन शांत आहे, शरीर शांत आहे. तुम्ही फक्त बसून असे अनुभवता की जणू काही देवत्व तुमच्या भोवती आहे. तुमची पापे आता जळून खाक झाली आहे किंवा जळून खाक झाली आहे, याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. आता गरज आहे ती फक्त थोड्या अधिक संयमाची, थोडा अधिक संयम आणि थोडा अधिक निष्ठा. कारण जो साधक या शेवटच्या टप्प्यांवर थांबला तो पुन्हा त्याच अंधारात परत जातो, आणि जो कोणी या वादळांमध्ये आपले लक्ष ठेवतो तो देवाचा बनतो. म्हणून पुढच्या वेळी आयुष्यात वादळ येईल तेव्हा कोणीही तुम्हाला आधार देणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला गमवाल तेव्हा लक्षात ठेवा की ही आत्म्याची परीक्षा आहे. हा पापांचा शेवटचा थर आहे. ही तारणाची पूर्वसंध्या आहे. प्रत्येक महान आत्म्याने आधी अंधारात चालावे असे परमहंस योगानंद यांनी म्हटले होते, कारण तेथून प्रकाशाचा मार्ग उघडतो. त्यामुळे जर तुम्ही अंधारात असाल तर घाबरू नका, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र परिवर्तन आता सुरू होणार आहे. फक्त शांत रहा, जप करत राहा, लक्षात ठेवा, आणि तुम्हाला दिसेल की एक दिवस तुमचे मन पूर्णपणे शांत होईल. तुमच्या डोळ्यात प्रेम असेल, तुमचे हृदय हलके असेल, आणि मग तुम्हाला समजेल की पाप हा केवळ तपश्चर्येच्या अग्नीत जळणारा धूर होता. कधीकधी असे वाटते की तुमच्या आयुष्यात बरेच काही चालले आहे. नातेसंबंध बिघडू लागतात, जुने मित्र दूर जातात, आर्थिक संकटाला सुरुवात झाली, आणि आम्हाला वाटते की ही माझ्या चुकांची शिक्षा आहे का? परमहंस योगानंद म्हणतात की या घटना शिक्षा नसून शुद्धीकरणाची सुरुवात आहे. जेव्हा आत्म्यावर जुन्या पापांचे पडदे पडू लागतात तेव्हा बाहेरील जगही बदलू लागते. बऱ्याच वेळा तुम्हाला आढळेल की तुम्ही पूर्वी ज्या गोष्टींशी जोडले जात होता त्या गोष्टींना आता महत्त्व नाही. पूर्वी आवडते असलेले पुस्तक आता निरर्थक वाटते. एकेकाळी जीवनाचा आधार असलेले कोणतेही नाते आता ओझे असल्याचे दिसते. आत्मा जुन्या कर्मांचा नाश करीत आहे याची ही चिन्हे आहेत. जेव्हा तुमच्या कृतींच्या गाठी उघडण्यास सुरुवात होते तेव्हा विश्व तुम्हाला पुन्हा ते दृश्य दाखवते जिथे तुम्ही चूक केली होती. ज्या वृद्ध लोकांशी तुमचे संबंध तुटले होते अचानक जीवन पुन्हा येऊ लागते, किंवा त्यांच्यासारख्या परिस्थिती पुन्हा घडू लागतात. यावेळी तुम्ही ती चूक पुन्हा करू नये हा देवाचा मार्ग आहे. योगानंद याला कर्माची पुनरावृत्ती म्हणतात. कर्म पुनरावृत्ती हा जुने कर्म जाळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यांना स्वीकारणे आणि त्यांची जागा नवीन ज्ञानाने घेणे. जर तुम्ही पुन्हा अहंकार, राग किंवा स्वार्थातून कृती केली तर चक्र पुन्हा सुरू होते. पण जर तुम्ही प्रेमाने, क्षमाशीलतेने आणि समजूतदारपणाने वागले तर ती कृती तिथेच संपते. अनेकदा लोक विचारतात की पाप नष्ट झाल्यानंतर काय होते? तर योगानंदजी म्हणतात की मग खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. जेव्हा आत्मा प्रकाशात येतो तेव्हा भूतकाळातील जीवनाचे ओझे त्यावर नसते. तेव्हा तो देवाशी सहजपणे जोडला जाऊ लागतो. लक्ष वाढायला लागते, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि अंतःकरणातून करुणेची लाट उसळते, जी प्रत्येक सजीवाप्रती असलेल्या प्रेमाने भरून जाते. अशा वेळी जर तुम्ही एखादे धार्मिक पुस्तक वाचले तर तुम्हाला शब्दांमध्ये नव्हे तर भावनांमध्ये अर्थ आढळतो. जर तुम्ही मंदिरात गेलात तर तेथील घंटा तुम्हाला आतून शुद्ध करतात, आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला हसताना पाहता तेव्हा तुम्हाला देवाचा चेहरा दिसतो. पण याचा अर्थ असा नाही की समस्या संपल्या आहे, अडचणी येत नाहीत, पण आता तुम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही. तुम्हाला माहिती आहे की हे सर्व आत्म्याची अग्निपरीक्षा आहे
आणि प्रत्येक चाचणी तुम्हाला आणखीन शुद्ध करते. एक अतिशय सूक्ष्म पण शक्तिशाली चिन्ह, स्वतःची मनःशांती. तुम्ही कदाचित गोंगाट असलेल्या ठिकाणी असाल, परंतु आज धैर्याची भावना आहे. कोणी तुम्हाला शिवीगाळ केली तरी मन शांत राहते. तुम्ही उत्तर देत नाही, तुम्हाला राग येत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की ही त्याची कृती आहे आणि तुमची नाही. या अवस्थेला योगानंदांची आंतरिक अलिप्तता म्हणतात. गर्दीत असूनही एकटे आणि स्वच्छ राहणे. या टप्प्यावर सर्व काही अगदी जसे पाहिजे तसे दिसते. जरी कोणी तुम्हाला आदर दिला तरी तुम्ही अभिमानात बुडत नाही आणि कोणी तुमचा अपमान केला तरी दुःखी होत नाही. तुम्ही साक्षीदार बनता, एक प्रेमळ जो केवळ देवाचे नाटक पाहत असतो. आणि जेव्हा आत्मा इतका शांत होतो तेव्हा शेवटचे लक्षण म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा अनुभव. तो प्रकाश नाही, रेडिओ नाही, चमत्कार नाही. ती आतील खोली आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक श्वासात देव जाणवू लागतो. तुमच्यासाठी देव मूर्ती किंवा पुस्तक नाही. तो प्रत्येक तालात, प्रत्येक भावनेत, प्रत्येक कणात प्रकट होऊ लागतो. या स्थितीत ध्यान हा आता प्रयत्न राहिलेला नाही, तो नैसर्गिक बनते. जर कोणी प्रेमात असेल तर त्याला पुन्हा पुन्हा लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे देव तुमच्या चेतनेत गुंतलेला असतो. परमहंस योगानंद म्हणतात की जेव्हा आत्मा त्याच्या सर्व पापांचा नाश करतो तेव्हा तो मेणबत्तीसारखा जळतो, जो त्याच्या प्रकाशात सर्व काही शुद्ध करतो. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही. कधीकधी तुम्हाला तुमच्या आतल्या अंधाराशी लढावे लागते. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शंकांना सामोरे जावे लागते. कधीकधी तुम्हाला स्वतःपासून दूर जावे लागते आणि कधीकधी तुम्हाला तुमचे स्वतःचे भ्रम तोडावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर घाबरून जाऊ नका. तो तुमच्या पापे स्वतः जाळत आहे. ही देवाची कृपा आहे. तो तुम्हाला फोन करत आहे. तो म्हणतो, आता ये, खूप झाले आहे, आता घरी परत या. तुम्ही कदाचित रडाल, एकटे पडाल, पण तो क्षण असतो जेव्हा तुम्ही त्याच्या सर्वात जवळ असता. विचार करा की देवापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक आत्म्याने हे सर्व सहन केले आहे. बुद्धाने आपल्या जीवनात त्याग केला. मीराबाईला जगाला नाकारण्याचा अधिकार आहे. कबीरला अवमानाला सामोरे जावे लागले, पण तरीही तो ठाम राहिला, कारण त्याला माहीत होते की शेवटी त्याला जे मिळणार आहे ते अमूल्य आहे. म्हणून जर तुम्ही आज ही चिन्हे अनुभवत असाल तर समजून घ्या की तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्या पापांना आग लागली आहे, तुमचे हृदय वितळत आहे आणि तुमचा आत्मा त्या दिव्य प्रकाशाकडे जात आहे, जिथे फक्त प्रेम, शांती आणि परमानंद आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात ही चिन्हे अनुभवली असतील तर समजून घ्या की तुमच्यावर देवाच्या कृपेचा पाऊस पडू लागला आहे. तुमची पापे आता नाशाच्या उंबरठ्यावर आहेत. आता तुम्हाला थांबण्याची गरज नाही. देवाच्या मार्गावर चालत राहा आणि दररोज स्वतःला अधिक पवित्र करा. परमहंस योगानंद यांनी म्हटले होते की जेव्हा आत्म्याचा अंधार नाहीसा होतो तेव्हा आतला प्रकाश बोलू लागतो. एक दिवस हा प्रकाश संपूर्ण जगाला उजळून टाकेल. जर या व्हिडिओने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर कृपया हा व्हिडिओ पसंत करा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.